नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये जी असामी आलेली आहे ती थोडीशी वेगळी आहे, खास आहे. त्याचं कारण म्हणजे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील सलग 2 वेळा निवडून येणं आमदार म्हणून हे फार चॅलेंजिंग असतं. महिला म्हणून देखील त्यांनी त्यांचं नेतृत्व हे सिद्ध केलेलं आहे. तुम्ही ओळखलं असेल, आपल्यासोबत श्वेता महाले आहेत, चिखलीच्या आमदार. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. जसं मी म्हटलं की कोणतीही अशी पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना सलग 2दा निवडून येणं हे किती चॅलेंजिंग होतं? निवडून येणं खरं तर सुरुवात करणंच खूप चॅलेंजिंग होतं. कारण राजकीय क्षेत्र असं आहे की तिथे सगळं काही अनसर्टन आहे आणि अशा अनसर्टनिटीमध्ये आपण राजकारणासारखं क्षेत्र निवडावं का, इथून खरं तर प्रश्न पडलेला होता. परंतु मोदीजी जेव्हा गुजरातचे CM होते आणि महागर्जना त्यांची रॅली होती मुंबईला, आणि मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्या रॅलीला गेले होते आणि तिथे त्यांचं डेव्हलपमेंट बद्दल एक जे व्हिजन होतं किंवा जे ते पोटतिडकीने बोलत होते, त्याच्यामुळे प्रभावित होऊन कुठेतरी आपण सुद्धा राजकारणामध्ये आलं पाहिजेत. डेव्हलपमेंट हा विषय घेऊन आपण जनतेमध्ये गेलं पाहिजेत, हा विचार केला आणि खरं तर राजकारणाची सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर नक्कीच चॅलेंजिंग होतं, परंतु सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून किंवा आपल्याला त्यांच्यासाठी लढायचं आहे, त्यांच्यासाठी आपल्याला जेवढं काय करता येईल ते करायचं आहे, ही भावना घेऊन जेव्हा गेले तेव्हा नक्कीच अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. भरभरून प्रेम लोकांचं मिळालं आणि त्याच्यामुळे निवडणुका ह्या सोप्या गेल्यात. मला असं वाटतं की राहुल बोंद्रे यांना तुम्ही हरवून चिखली जिंकलात. जवळपास 15 वर्ष त्या मतदारसंघामध्ये कमळ फुललेलं नव्हतं. त्यामुळे एक प्रकारचा भाजपचा राजकीय वनवास देखील या उमेदवारीच्या निमित्तानं संपुष्टात आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. किती चॅलेंजिंग होतं जिंकून येणं पहिल्या वेळेला देखील. हो, खरं आहे आणि तुमचं. मुळात तिकीट मिळणं. भारतीय जनता पार्टी एक 10-15 वर्ष ही सत्तेच्या बाहेर तिथे राहिलेली, परंतु चिखलीमध्ये अतिशय चांगलं काम भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी संघटनेचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गड चिखलीला मानलं जातं. नागपूरनंतर अतिशय चांगलं कार्य हे संघाचं आहे आणि संघाच्या माध्यमातून मग विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, आपलं धर्मजागरण असणार, ABVP असणार, या सगळ्या ज्या काही वाहिन्या आहेत संघाच्या, त्यांचं अतिशय उत्तम संघटन चिखलीमध्ये होतं. त्याच्यामुळे या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या किंवा संघ कार्याच्या विचाराचे जे आहेत त्या सर्वांना कुठेतरी असं वाटायचं की बाबा नागपूरसारखं चिखली सुद्धा झालं पाहिजे. नागपूरला ज्या पद्धतीने संघाचं मुख्यालय आहे आणि नागपूरमध्ये आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीचेच लोकप्रतिनिधी हे जास्त असतात, तर चिखलीमध्ये सुद्धा ते झालं पाहिजेत. परंतु दुर्दैवाने 15 वर्ष संघर्ष करावा लागला, यश आलं नाही. मला पक्षाने उमेदवारी दिली, जिल्हा परिषदेपासून खरं मी सुरुवात केली आणि मी सांगितलंय मगाशी, डोळ्यासमोर फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेचं हित त्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि ते हित ठेवलेलं असल्यामुळे खरं तर मला असं वाटतं मला खूप सोपं गेलं. राजकीय वारसा ज्यांना असतो त्यांचं जनरली साखर कारखाना आहे किंवा मग कॉलेजेस आहेत, संस्था आहेत, मग लोकांना असं वाटतं की बाबा यांना हे जिवंत ठेवण्यासाठी हे राजकारणात आलेले आहेत. परंतु इथे तर ताईंचं तसं काही नाही आहे. लग्नाला मला एक 15 वर्ष त्या वेळेला झालेली होती. लग्न होऊन मी मुंबईला आलेले होते. मुंबईमध्ये सुद्धा म्हणजे मलबार हिल सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी राहत होते. एका क्लास 1 अधिकाऱ्याची पत्नी म्हणून त्या ठिकाणी राहत होते. ऐशोआरामामध्ये माझं आयुष्य होतं. परंतु ते पत्करून त्या ठिकाणी पुन्हा आपल्या जन्मभूमीमध्ये येणं आणि आपल्या जन्मभूमीमध्ये लोकांना ज्या काही अडचणी आहेत किंवा त्यांचं जीवनमान सुखकर कसं होईल याच्यासाठी जेवढे काय प्रयत्न आहेत ते प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत किंवा आपण करतोय. ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे जुळून आल्यात
पक्षाने पण म्हणजे विशेष की पक्षाने सुद्धा जे कार्य मी करत होते त्याची दखल घेतली आणि उमेदवारी मिळाली, निवडून आले. चांगल्या विजय भारतीय जनता पार्टीचा झाला पहिल्या वेळेला. परंतु दुर्दैवाने काही घटना राजकारणात त्यावेळेला घडल्यात. पण जेव्हा सत्तेमध्ये आलो, ज्या अपेक्षा माझ्याकडनं मतदारसंघातील लोकांना होत्या, जनतेला होत्या, त्या नक्कीच त्या अपेक्षा आता हळूहळू आम्ही पुढे नेत आहोत, पूर्ण करत आहोत. जिल्हा परिषदेपासून खरं तर सुरुवात झाली होती. मुळात जिल्हा परिषद आता आपण निवडणूक लढली पाहिजे, हे केव्हा ट्रिगर झालं आणि ती संधी, मुळात पहिली संधी मिळणं किती त्याच्यासाठी वेळ गेली? हो, ऍक्च्युली तेव्हा स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर आमचे पालकमंत्री होते बुलढाणा जिल्ह्याचे. आणि त्यावेळेला फडणवीस साहेबांनी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जबाबदारी दिलेली होती की ही जिल्हा परिषदची निवडणूक तुम्हाला पूर्ण मॉनिटर करायची आहे. जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचीच आली पाहिजेत, अशा पद्धतीचं काही सूचना फडणवीस साहेबांनी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिलेल्या होत्या. माझं काम सामाजिक कार्य चालूच होतं. त्या सामाजिक कार्याची दखल तेव्हा भाऊसाहेब फुंडकरांनी घेतली. त्यांनी बोलावून घेतलं की श्वेता, कुठेतरी आपल्याला आता राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून आपण हे काम पुढे नेलं पाहिजे, एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम केलं पाहिजेत. आणि मी पण लगेच हो म्हटलं, कारण की जिल्हा परिषद ही ग्रामीण भागासाठी खूप मोठं एक संस्था आहे, मिनी मंत्रालय त्याला म्हटलं जातं. आणि मग तो निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे अतिशय चांगल्या मताने मी निवडून आलेले. तिथे सुद्धा माझ्या आधी भारतीय जनता पार्टीची कधी तिथे उमेदवार विजयी झालेला नव्हता. माझं स्वतःचं गाव जे असतं तेही त्या मतदारसंघामध्ये उदयनगर जिल्हा परिषद मध्ये नव्हतं. परंतु कार्यकर्ते चांगले होते, लोकांची साथ चांगली मिळाली आणि ते सगळं शक्य होत गेलंय. नंतर मग महिला बालकल्याण सभापती म्हणून अतिशय चांगलं काम केलंय. पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका असतील, मग त्या महिला बालकल्याण खात्याच्या अंतर्गत येणारे जे विविध उपक्रम असतील, त्या सगळ्या गोष्टी अतिशय फोकस्ड पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. आणि महिला बालकल्याण समितीचं काम करत असतानाच जो उदयनगर माझा जो जिल्हा परिषदचं क्षेत्र होतं, त्या क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, किंवा मग गावातल्या अंतर्गत काय सुविधा असतील, सभा मंडप आहेत, नाली आहे, किंवा वॉटर प्युरिफायर्स आहेत, एक मॉडेल म्हणून तो मतदारसंघ किंवा ते उदयनगर क्षेत्र त्या ठिकाणी विकसित केलं. आणि त्याच्यामुळे पूर्ण उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये ताईंच्या माध्यमातून विकासात्मक बदल घडत आहे, अशा पद्धतीचं चित्र हे पूर्ण मतदारसंघामध्ये गेलं. आणि अल्पावधीतच म्हणजे 2च वर्षामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आणि पुन्हा पक्षांनी मला संधी दिली विधानसभेची. आणि 2019 मध्ये मी पहिल्यांदा आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेले. पण आमदार म्हणून सुद्धा काम करत असताना एक महिला आमदार म्हणून सुद्धा काय चॅलेंजेस असतात असं वाटतं? राजकारण हे असं क्षेत्र आहे की फक्त काम करून सुद्धा होत नाही. आपण बघतोय बऱ्याच वेळेला असं होतं निवडणुकांमध्ये की ज्या गावामध्ये खूप चांगलं काम केलंय किंवा कधी नव्हे ते काम गेल्या 30-40 वर्षामध्ये झालं नव्हतं ते काम आपण केलंय, याचा अर्थ त्या गावामधले आपल्याला मतदान होईलच असं नाही. तेव्हाची अनसर्टिनिटी आहे, तेव्हाचे इक्वेशन्स खूप वेगळे असतात. कोणाच्या अपेक्षा काय असतात, कोणाला काम पाहिजे, कोणाला लग्नामध्ये आलेलं पाहिजे, त्यांचे सावडणे असते. आमच्याकडे रक्षा विसर्जन चा कार्यक्रम असतो, तर कोणाला पर्सनल अटेन्शन पाहिजे, कुणाला विकास कामं पाहिजेत, कुणाला जस्ट आपला आमदार हा चालता बोलता फिरणार म्हणजे असा फिरणारा पाहिजे, दिसणारा पाहिजे, काम काही नाही केलं तरी चालतं, फक्त गोड बोलणारा पाहिजे. प्रत्येकाला एक वेगवेगळ्या अपेक्षा असतात आपल्या लोकप्रतिनिधींकडनं. त्याच्यामुळे चॅलेंजिंग आहे, कारण कामाच्या बाबतीमध्ये तर कोणी हात धरू नाही शकत. मला पण म्हणजे मी सुद्धा कामालाच महत्व देते, परंतु कामाव्यतिरिक्तही काही लोकांना असं वाटतं की बाबा सहजच म्हणून त्या ठिकाणी जेवणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी ताईंनी केले पाहिजेत. ताईंनी म्हणजे
आम्ही ताईंना बोलवतोय, त्यांनी वेळ दिला पाहिजे, जेवायला आलं पाहिजेत, सहज म्हणून असं कधीतरी बसलं पाहिजे. आता महिला पुरुष म्हटलं की थोडं लिमिटेशन्स महिलांना येतात. पुरुष आमदार कुठेही चौकामध्ये उभं राहू शकतो, कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती हात टाकून त्या ठिकाणी बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. महिलांना मात्र थोड्या लिमिटेशन्स असतात. त्या लिमिटेशन्स मध्येच त्या ठिकाणी काम करावं लागतं. ग्रामीण भागामध्ये तर प्रचंड अडचणी असतात. संध्याकाळला सगळेच नाही परंतु बरेचसे फोन कॉल्स हे सहज असतात. असे 4-5 जण बसलेले असतात. मग बघा मी ताईंना कसा फोन लावतो, फोन स्पीकरवरती असतो आणि मग उचलल्यानंतर काय नाही ते काय चालू आहे, जेवण झालं का, बस तुमची खुशाली विचारायची आणि मग तो फोन ठेवला जातो. सगळे अनुभव येतात. त्याच्यामुळे कधी कधी काही वेळेला माझे वडील असतात सोबत, आई वडील, तर माझे बाबा म्हणतात की रात्रीला तू कॉल घेत नको जाऊ. काही लोक नशेमध्ये असतात त्यातून ते फोन लावतात. परंतु कधी कधी असं होते की असं वाटतं एखादा व्यक्ती खरंच अडचणीत असेल आणि तो अडचणीत असेल म्हणून त्याला म्हणजे माझी गरज पडली असणार, तो फोन करतोय, असंही काही वेळेला होतं. पण काही अशा लोकांच्या मानसिकतेमुळे त्या ठिकाणी थोडं सावध पण राहावं लागतं किंवा काही लिमिटेशन सुद्धा आपल्याला ठेवावे लागतात. आता मला एक किस्सा आठवतो. रात्री एक दीड अडीच वाजले होते. मला एक असाच फोन आलेला. तो फोन कंटिन्युअसली एकदा दोनदा तीनदा, मी पण विचार केला, नंबर माझ्याकडे सेव्ह नव्हता, तर मी विचार केला, म्हटलं नक्कीच एवढ्या 2:30-3 वाजता काहीतरी इमर्जन्सी असणार, तो अडचणीत असणार, तर त्याला आपण तो फोन अटेंड केला पाहिजे. मग तो फोन अटेंड केल्यानंतर त्याने माझ्याकडे अशी मागणी केली की मी तुमच्याच मतदारसंघातला आहे, परंतु काही कामानिमित्त मी संभाजीनगरला गेलो होतो आणि संभाजीनगरवरनं पुन्हा धाडमध्ये येत असताना माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे. मला इथे इथे या पेट्रोल पंपवरती मी त्या ठिकाणी आहे, परंतु माझ्या गाडीमध्ये ते पेट्रोलच टाकत नाहीयेत आणि ते संबंधित जे पेट्रोल पंप आहे ते रावसाहेब दानवे पाटील यांच्या मतदारसंघातला आहे आणि ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, तर तुम्ही त्यांना फोन करून सांगा आणि माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाका. मग मलाही थोडंसं वाटलं एवढ्या रात्री कसं कोणाला आता पुढे हे करणार. तरी मी त्या भागातले जे आमचे माझ्या परिचयाचे आहेत त्यांना फोन केला की असे असे माझ्या मतदारसंघातले आहेत आणि पेट्रोल नसल्यामुळे ते पुढचा प्रवास करू शकत नाहीये. तर मग त्यांचा जे पेट्रोल पंपचे जे मालक आहेत त्यांचा मला फोन आला की ताई ते संबंधित व्यक्ती अतिशय दारू पिलेले आहेत, ते गाडीच ड्राईव्ह करू शकत नाही आणि त्याच्यामुळे खरं त्यांच्या गाडीमध्ये आम्ही पेट्रोल टाकत नाही आहे. इव्हन त्यांची चाबी सुद्धा आम्ही काढून ठेवलेली आहे, त्यांना नीट चालता सुद्धा येत नाही. पण फोनवरती नाही कळत ना अशा गोष्टी आपल्याला. असेही काही फोन कॉल्स असतात. मग अशा वेळेला मात्र कधी कधी असं वाटतं बाबा जे सांगतात ते योग्यच सांगतायत. पण अशा ह्या कॉल्समुळे मला असं वाटतं की जो ऍक्च्युअल ज्याला कधी गरज असेल किंवा काय, त्या माणसांचं नुकसान खरं तर होत असतं किंवा त्याच्या कॉजला. अगदी अगदी. आता कधी येतात ना फोन, ऍक्सिडेंट झालाय. आता मागे जेव्हा तो समृद्धीला ऍक्सिडेंट झाला होता 4-4:30 वाजता, तर तेव्हा मला फोन कॉल आला होता पहिला 4-4:15 वाजता की समृद्धीवरती ऍक्सिडेंट झालाय आणि ती जी बस आहे ती पूर्ण जळून खाक झालेली आहे. तर तो फोन कॉल आम्ही घेतला आणि तिथे तत्काळ आपली मदत पोहोचली, परंतु मदत करण्यासारखं काही राहिलेलंच नव्हतं. ऍक्च्युली सगळं काही जळून खाक झालेलं होतं. पण नक्कीच लोकांनी थोडंसं जर का त्यांच्या भावनांवरती कंट्रोल केला तर मला असं वाटतं जेन्युइन लोकांच्या मदतीला आम्ही रात्री सुद्धा त्या ठिकाणी ही जी काही मदत लागते तेव्हा तत्परतेने आम्हाला पण त्यांना मदत करता येईल. खरंय, राजकारणामध्ये अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात. प्रचाराच्या दरम्यान कसे अनुभव आलेले का? नाही, या म्हणजे 2019चा प्रचार मला खूप सोपा वाटला. यावेळीचा पण म्हणजे तसा वातावरण चांगलं होतं, पण दमछाक खूप झाली. दमछाक याच्यासाठी झाली की सरकार होतं, मी आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं होतं. 2-2.5 वर्ष झालेली होती सरकार आलेलं. ग्रामविकासचा खूप मोठ्या प्रमाणात फंड मला मिळालेला होता आणि गावागावामध्ये रस्ते खूप केलेले होते मी.
आणि मग आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुद्धा तेव्हाच नवीन लॉन्च झालेली होती. तर लाडक्या बहिणींनी जे जे गावामध्ये आम्ही नवीन रस्ते केलेत त्या सगळ्या रस्त्यांवरती रांगोळ्या फुलांच्या काढणे, वा. कमळाची फुलं काढणे. आणि मग नाही नाही ताई, त्या रस्त्याने तर आपल्याला जावंच लागणार आहे, तुम्हीच दिलेला तो रस्ता आहे. आणि सगळ्या लाडक्या बहिणी हातामध्ये ओवाळणीचं ताट घेऊन तुमची वाट बघत आहेत ऑप्शन करण्यासाठी. त्याच्यामुळं नाही म्हणता येत नव्हतं. आणि खूप खूप पैदल खूप चालावं लागलं या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये. लाडक्या बहिणी खूप खुश होत्या. त्यांचेही लाड पुरवावे लागले. त्यांचेही लाड पुरवावे लागले आणि साहजिक आहे. असं म्हटलं जातं की तुम्ही सर्वाधिक निधी हा आणण्यामध्ये यशस्वी झालेले आहात, तर हे कसं काय जमलं? गमक नाही, काय त्याचं? मी मी म्हणून नाही. ऍक्च्युली महायुतीचं सरकार 2-2.5 वर्षानंतर आलेलं. सुरुवातीला कोविड होता. कोविडच्या काळामध्ये तर तसाही काही फंड मिळत नव्हता आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याच्यामुळे आम्हाला तर काही फंड मिळण्याचा काही संबंधच नव्हता. उलट पक्षी जो फंड आधीचा होता त्याच्यावरती महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी स्टे वगैरे आणला. शेवटी लोकांना कामं तर लागणारच आहे. आणि मग सरकार आल्यानंतर मात्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, नंतर अजितदादा यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आणि भरभरून विकास निधी सगळ्याच आमदारांना दिला. मग तो ग्रामविकासचा असेल, नगर विकासचा असेल, पर्यटनचा असेल. तर तुम्ही अधिक युटिलाइज प्रॉपर केलात म्हणून तो लोकांना दिसून येतो असं आहे का? नियोजन त्याचं व्यवस्थित झालं. 25-50चा फंड भारतीय जनता पार्टीमध्ये तर फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये जेवढा काही फंड येतो त्याला कॅल्क्युलेटेड आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार असतात. त्याच्यामध्ये कोणाला कमी नाही, कोणाला जास्त नाही. परंतु मला असं वाटतं फंड मिळाल्यानंतर लगेचच त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, तो युटिलाइज करणं हे तेवढंच महत्वाचं राहतं. ते आम्ही जलद गतीने केलं आणि त्याच्यामुळे ते कामं माझे दिसत आहेत. आजचं राजकारण बदलतंय, तर ह्या राजकारणाकडे कसं बघता? आणि अनेक जण असं म्हणतात की भाजप सत्तेत आल्यानंतर राजकारण थोडं बदललेलं आहे, तर हे कसं नेमकं बदललंय? कसा नेमका बदल तुम्हाला जाणवतोय? नाही, आता बदल कसा झाला खरं या मुळात पहिले गेलं पाहिजेत. एकतर ही सुरुवात झाली 2019 मध्ये. 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सोबत युतीमध्ये लढलेत. युतीमध्ये लढलो, बहुमत मिळालं. भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं त्यावेळेला आमचे 105 आमदार होते आणि शिवसेनेचे आमदार होते. बरोबर. बहुमत हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेला त्या ठिकाणी मिळालेलं होतं. परंतु त्यावेळेला उद्धव साहेबांना कुठेतरी ती मुख्यमंत्री पदाची जी खुर्ची आहे ती सारखी खुणवत होती आणि ते बेमान झालेत भारतीय जनता पार्टी सोबत. निवडणूक आम्ही वेगवेगळी लढली असती आणि नंतर त्यांनी निर्णय घेतला असता तर काही वाटलं नसतं. परंतु मोदीजींचा फोटो लावून 2019च्या विधानसभा निवडणुका लढल्या गेल्यात. मोदीजींचा फोटो वापरून त्या ठिकाणी मतं मागितल्या गेली. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा मॅन्डेट जनतेने दिला आणि नंतर मग मॅन्डेट मिळाल्यानंतर तुम्ही बेमान होता. हे कुठेतरी मला असं वाटतं हे लोकशाहीला धरून नाही आहे. आणि नंतर मग तुम्ही पाहिलंय की काय तो प्रकार झाला. शेवटी भारतीय जनता पार्टीला पण कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मनामध्ये सुद्धा कुठेतरी तो एक निराशा होती, एक राग होता किंवा कुठेतरी खंत सुद्धा होती की बाबा आपण आज सर्वात मोठी पार्टी असून सुद्धा आपण आज सत्तेच्या बाहेर आहोत आणि अशा पद्धतीने बाहेर आहोत. सोबत लढलो नसतो तर ठीक आहे, तुम्हाला अधिकार आहे, परंतु कुठेतरी आपला वापर करून घेतला गेला ही एक भावना सतत त्या ठिकाणी होती. आणि बदला नाही म्हणते मी, परंतु आपल्याला शेवटी आपलं अस्तित्व दाखवणं सुद्धा गरजेचं असतं ना. शेवटी लोकांना सेवा दिली तर लोक पक्षाची जुळून राहतील आणि सेवा देण्यासाठी सत्ता असणं खूप गरजेची असते. त्याच्यामुळे आणि उद्धव साहेब खरं तर जी हिंदुत्वाची विचारधारा आहे ती विचारधाराला लाथ मारून ते काँग्रेस सोबत त्या ठिकाणी गेलेले. त्याच्यामुळे जी विचारधारा आहे त्या विचारधारेचा सुद्धा कुठे सन्मान झाला नाही. आणि मग तोच विषय घेऊन एकनाथराव शिंदे साहेब यांनी हिंदुत्वाचा जो विचार आहे तो घेऊन त्यांनी त्या ठिकाणी उठाव केला. त्या उठावामध्ये देवेंद्रजी असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल ताकदीने त्यांच्या सोबत राहिली आणि पुन्हा मग महायुतीचं सरकार आलं. आणि हे महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण बघतोय
की लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या योजनांवरती भर दिला गेला, त्या योजना राबवल्या गेल्यात. शेतकरी असेल, महिला असतील, आमचे तरुण लाडके भाऊ असतील, म्हणजे समाजामधल्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी त्यांना काही ना काही देण्याचा विचार झाला. तशा या योजना अंमलात आणल्या, त्याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. आणि मग 2029 मध्ये आपण 2025 मध्ये आपण पाहिलंय त्याचा परिणाम काय झाला. तर न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने पुन्हा जनतेने मॅन्डेट दिला आणि सत्तेमध्ये आलोय. या सगळ्यामध्ये आदर्श नेता कोणाला तुम्ही मानता? खर तर म्हणजे मोदीजी नक्कीच एक आदर्श नेतृत्व आहे. परंतु मोदीजींना आपण टीव्ही मध्येच बघतो, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये किंवा एक आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमध्ये काम करत असताना सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंना जवळून पाहण्याचा खूप योग आला. त्यांची कार्यपद्धती, सभागृहामध्ये ते ज्या पद्धतीने विरोधकांना मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या अभ्यासवृत्तीमध्ये ज्या पद्धतीने ते गारद करतात, त्यांना थांबवतात, कुठलाही विषय असू देत. आता फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून तर आतापर्यंत आपण बघतोय, म्हणजे स्टेट लेवलला ते एक फ्रंट म्हणजे एक नेतृत्व म्हणून ते आहेत. परंतु या 10-12 वर्षामध्ये कधीही त्यांच्या चुकून असं एखादं कोणी दुखावल्या गेलं नाही, त्यांच्या निर्णयामुळे कोणी दुखावलं गेलेलं नाहीये. तर एक अभ्यासू, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 2023-24 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत आणि त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, आपण पाहिलं त्यांनी ती बाईट दिली होती, त्यांनी इंटरव्ह्यू केला होता की या सरकारमध्ये मी नसणार आहे, मी बाहेर असणार आहे. त्यानंतर लगेचच पक्षाचा आदेश आला. पक्षाचा आदेश इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून ते पुन्हा मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री म्हणून त्याने कसं काम केलं, या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून पाहिल्यात. आणि मोठ्या पदावरतून लहान्या पदावरती जाऊन काम करणं याला खरंच खूप मोठं मन लागतं, संयम लागतो. ह्या सगळ्या गोष्टी फडणवीस साहेबांमध्ये अतिशय बॅलन्स्ड त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी प्रयत्न करतोय की देवाभाऊंच्या म्हणजे आसपास पण नाही म्हणत मी, पण ते ज्या गतीने काम करतायत तर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण सुद्धा काम केलं पाहिजे. बरं, या सगळ्यामध्ये विद्याधर महाले तुमचे पती यांचा किती मदत मिळते त्यांची, किंवा कसे सल्ले मिळतात काम करत असताना? हे बघा, लोकप्रतिनिधींना काम करत असताना प्रशासकीय मदत सुद्धा अत्यंत आवश्यक असते. कुठलाही लोकप्रतिनिधी हा काम करत असताना प्रशासनाच्या मदतीशिवाय तो काम करू शकत नाही. मंत्री असू देत किंवा लोकप्रतिनिधी असू देत, प्रशासनाची साथ जर का असेल तर त्याच्या मनातल्या ज्या काही योजना असतील तो त्या योजना प्रत्यक्ष योग्य पद्धतीने कार्यान्वित करू शकतो, ते फक्त आणि फक्त प्रशासनाच्या सोबत. आता इथे माझे पतीच प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे नक्कीच एक ॲडिशनल मला फायदा त्या ठिकाणी झालेला आहे, डे 1 पासून झालेला आहे आणि भविष्यामध्येही तो होणार आहे. त्यांचे सल्ले मला नेहमी असतात. आता त्यांची कारकिर्दी जर का पाहिली तर वयाच्या 25-26व्या वर्षापासून ते मंत्र्यांकडे PS म्हणून, विविध मंत्र्यांकडे PS म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता तिथे ते PS म्हणून जेव्हा काम करतात तर तो जो मंत्री आहे तो मंत्री त्या पोझिशनला येण्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला असतो. संघर्षातून तो मंत्री झालेला आहे किंवा लीडर ऑफ ऑपोजिशन त्या ठिकाणी झालेला आहे. तर कुठेतरी ते काम करत असताना माझ्याशी पण कम्पेअर करतात की अरे तू या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे होता, किंवा मी सभागृहामध्ये बोलले की नाही तू असं बोलायला पाहिजे होतं, साहेबांनी असं केलं असतं, साहेबांनी तसं केलं असतं. कधी ते कंपॅरिझन पण होते. ठीक आहे, आता त्यांना तेवढा अनुभव आहे, त्या अनुभवातून ते बोलतात. मला जेवढं त्यातून घेता येते तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करते.
बरं, भाजपमध्ये आल्यापासून मला असं वाटतं चिखलीतून तुम्ही निवडणूक लढलात, जिंकलात आणि त्यानंतर भाजपनं दिल्लीचा मॉडेल टाऊन आणि सदर बाजार या 2 मतदारसंघांची देखील आपल्याला जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर दिल्ली विधानसभा मध्ये तुम्ही प्रचार केलात, MP ला पण आपण गेलेलात, जबलपूरला गेलेलात, शिमलामध्ये देखील आपण गेलेलात आणि आता केरळा. कसा अनुभव आहे या सगळ्या? खूप शिकायला मिळतं. प्रत्येक स्टेटमध्ये परिस्थिती ही वेगवेगळी असते. तिथली भौतिक, सामाजिक, राजकीय सगळ्याच ह्या ज्या परिस्थिती आहेत त्या सगळ्या परिस्थितीचा आपल्याला अभ्यास करता येतो. आपल्यालाही शिकता येतं. एक नवीन नवीन अनुभव त्या ठिकाणी मिळतात. आता केरळ, मध्य प्रदेश असेल किंवा मग दिल्ली असेल, इथे लँग्वेज बॅरियर काहीच नाही आहेत. इझिली आपण हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन करू शकतो. परंतु केरळ खूप टफ आहे. ते म्हणजे मलाही असं सांगण्यात आलं होतं की त्यांना इंग्लिशमध्ये चांगलं कन्व्हर्सेशन करू शकतात, परंतु मी ज्या जिल्ह्यामध्ये गेले तिथे हिंदी इंग्लिश दोन्ही मीन्स कन्व्हर्सेशन नाही ते करू शकत. त्यांना आपण जे इंग्लिश बोलतोय ते इंग्लिश कळतं, परंतु ते इंग्लिशमध्ये रिस्पॉन्स नाही देऊ शकत, म्हणजे कन्व्हर्सेशन नाही होऊ शकत. ओके, येस, असे जे वर्ड्स आहेत, सिंगल वर्ड्स इंग्लिशचे, ते बोलतात. पण ठीक आहे, कम्युनिकेशन मात्र त्या ठिकाणी होतं. पण मला केरळमधल्या कार्यकर्त्यांबद्दल भारतीय जनता पार्टींच्या खरंच मनापासून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतं की वर्षानुवर्ष आपल्या विचारधारेला धरून ती लोक सतत म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला काम करत आहेत. मी ज्या दिवशी गेलेले त्या दिवशी मला घ्यायला तिथले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आलेले आणि मग आमचा 1-1.5-2 तासाचा प्रवास कोचीपासून तर माझी जी विधानसभा आहे 1-1.5-2 तासाचा प्रवास होता. प्रवासामध्ये त्यांनी सांगितलंय की आता 3-4 वर्षापर्यंत भारतीय जनता पार्टीचा जर कुठला कार्यकर्ता चांगलं काम करायला लागला की लगेचच त्याला संपवण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे एक दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं. अशा वातावरणामध्ये आपला पक्ष, आपली विचारधारा ही जिवंत ठेवणे आणि त्या विचारधारेसाठी जीवाची पर्वा न करता काम करणे हे खूप मोठं धाडस त्या ठिकाणी लागतं. ते धाडस तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि सातत्याने, म्हणजे अतिशय सातत्याने संयम ठेवून भारतीय जनता पार्टीचं कमळ कधीतरी केरळमध्ये फुलेल हा विश्वास त्या ठिकाणी त्यांना आहे. आणि त्या विश्वासाच्याच खरं तर जोरावरती आज आम्ही सुद्धा महाराष्ट्रातनं जवळपास एक 30-40 आमदार त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि नक्कीच एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण दिसतंय. महिलांचे प्रश्न तुम्ही कायम उपस्थित करत असता. आपण कायमच आक्रमक झालेल्या मी पाहिलेलं आहे. ज्या शिव्या दिल्या जातात त्यांच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली त्या आणाव्यात अशी मागणी आपण केली. त्याचा कुठपर्यंत आले आता, म्हणजे पाठपुरावा केल्यानंतर? तर अधिवेशनामध्ये जागतिक महिला दिनाच्या दिवशी माझं ते भाषण होतं आणि आपण बघा, लँग्वेज कुठली असू देत, ती मराठी असू देत, हिंदी असू देत, इंग्लिश असू देत किंवा याच्या व्यतिरिक्त जी कुठली लँग्वेज असू देत, जेव्हा कधी भांडणाचा प्रसंग आला किंवा कोणाचा पारा चढला तर जी शिवी निघते ती आया बहिणींवरतूनच निघते. खरं. तर कुठेतरी त्या महिलेचा सन्मान त्या ठिकाणी राखला जात नाही. मग ती कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल, परंतु ते आई बहिणींवरतीच निघते. कधी आपण पाहिलं नाही पुरुषांच्या नावाने कधी शिवी दिलेली. त्याच्यामुळे असा माझा मी प्रश्न उपस्थित केला होता की ॲट्रॉसिटीमध्ये सुद्धा आपण हे घेतलं पाहिजेत. पण त्यावेळेला तो विषय काही मार्गी लागला नाही, कारण बरेचसे त्याच्यामध्ये वेगवेगळे काही क्लॉजेस होते. काही लोकप्रतिनिधींचं म्हणणं होतं की महिलांना जास्त संरक्षण दिल्यासारखं होतं. आता आजच सभागृहामध्ये फडणवीस साहेबांनी जे आपलं शक्ती विधेयक आहे, जे आपण केंद्र सरकारकडे पाठवलेलं, तर केंद्र सरकारने त्याच धर्तीवरती एक नवीन विधेयक काढलेलं आहे. त्या विधेयकामध्ये आपण पाठवलेल्या शक्ती कायद्यामधल्या ज्या बाबी नाही आहेत, तर त्या 2 बाबींचा म्हणजे समावेश आपल्याला करायचा होता. ते एक सुधारित बिल आज सभागृहामध्ये मांडलं आणि ते मांडल्यानंतर मला वाटतं भास्कर जाधव साहेबांनीच विषय घेतला की बाबा शक्ती कायद्याला आमचा विरोध नाहीये, परंतु महिलांनाच तुम्ही इतकं संरक्षण देताय की त्या कायद्याचा गैरवापर सुद्धा काही महिला बरं का, काही महिला त्या ठिकाणी घेतायत.
तर अॅट्रॉसिटीचं सुद्धा त्या ठिकाणी तसं होऊ शकेल म्हणून तो विषय सध्या तरी होल्डवर. होल्डवरती आहे. परंतु मला वाटतं सगळ्याच महिलांनी मिळून जर का हा विषय घेतला तर नक्कीच कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्ह त्याच्यात पाहायला मिळेल. तुम्हाला सुद्धा गेल्या वर्षी धमकीचं पत्र आलं होतं, तर आमदारांना सुद्धा कुठेतरी संरक्षण असण्याची आवश्यकता वाटते. विकासात्मक कामं जेव्हा करतो, हे कामं करत असताना खरं तर एकच भावना असते की कोणावरती अन्याय नाही झाला पाहिजे. परंतु काही वेळेला अतिक्रमणासारखे विषय असतील, नाईलाजाने प्रशासनाला ते विषय हाती घ्यावे लागतात. लोकप्रतिनिधी म्हणून खरं आमचा तर काही रोल नसतो. आम्ही सांगा म्हणून अतिक्रमण त्या ठिकाणी निघू शकत नाही किंवा ते बसवू शकत नाही. परंतु एक अवास्तव अपेक्षा असते की बाबा आम्ही अतिक्रमण केलेलं जरी असलं पण आमदाराने जर का सहकार्य केलं तर ते अतिक्रमण आम्ही तिथेच कायम ठेवू शकू. प्रत्येक वेळेला यश येईल असंही सांगता येत नाही. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे प्रयत्न आम्ही करतो, परंतु काही वेळेला यश येत नाही आणि अशा भावनेतून मग द्वेष तयार होतो. काही वेळेला त्याला एक वेगळा राजकीय किंवा धर्माचा पण रंग त्या ठिकाणी लावला जातो आणि त्यातून मग हे असले प्रकार घडतात. परंतु मला असं वाटतं ती एक विकृत मानसिकता पण असते. मग तो कुठल्याही समाजाचा धर्माचा असू देत व्यक्ती, विकृत मानसिकतेतून ते केलेलं मला म्हणजे आलेलं ते धमकीचं पत्र होतं. त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनीच माझा वाढदिवस होता आणि मी सांगितलंय त्या वाढदिवसाच्याच दिवशी, म्हटलं बाबा मला कोणाचीच भीती नाही आहे. मतदारसंघातले सगळे जे नागरिक आहेत ते माझ्या परिवारातले सदस्यासारखे आहेत, त्याच्यामुळे मला काही ती सुरक्षा जी दिलेली आहे त्या सुरक्षेची काही आवश्यकता वाटत नाही आणि अशी एवढी कोणाची दुश्मनी माझी नाहीच आहे, त्याच्यामुळे ती सुरक्षा काढून घ्यावी. मी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं, पत्र दिलं आणि सुरक्षा माझी काढून घेतली. बरं, तुमच्या विरोधामध्ये स्वतः कुठेतरी एक चिखली मतदारसंघामध्ये मित्रपक्षांमध्येच धुसफूस दिसते आपल्याला, म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये. संजय गायकवाड तर तुमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतात असे उघड आरोपही तुमचे कार्यकर्ते करत असतात. तुम्ही सुद्धा आता त्यांची तक्रार देखील केलेली आहे शिंदेकडे. कसं बघता हे जे बिघडलेलं वातावरण आहे चिखलीचं येत्या काही मधल्या काळामध्ये जे घडले त्याच्याकडे? खरं तर महायुतीमध्ये आपण आहोत तर महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजेत असं मला वाटतं. आज महायुतीतले जे सगळे पक्ष आहेत हे सत्तेमधले आहेत, त्याच्यामुळे साहजिक आहे विरोधी पक्षांचा कल हा महायुतीकडेच असणार आहे. अशा याच्यामध्ये आपण महायुती सोडून महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पक्षप्रवेश दिला पाहिजेत आणि याच्यातही स्थानिक जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यांचंही मत आपण घेतलं पाहिजेत. त्यांना विश्वासात न घेता किंवा त्यांना दुखवून जर का आपण आपला पक्ष वाढवत असू तर ते त्या ठिकाणी योग्य नाही आहे आणि प्रत्येक आमदाराने आपापला मतदारसंघ सांभाळला पाहिजेत. उगासात दुसऱ्यांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड करायची, दमदाटीची भाषा करायची, धमकीची भाषा करायची, मारामारीची भाषा करायची, ते काही मला वाटते योग्य नाही आहे. आणि जे प्रश्न बोलून सुटतात, जे प्रश्न संवादातून सुटतात ते संवादातूनच सोडले पाहिजेत. शेवटी लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर लोकांच्या पण आपल्याकडनं अपेक्षा असतात की माझ्या लोकप्रतिनिधीने विकास कामांना महत्त्व दिले पाहिजेत, माझ्या लोकप्रतिनिधीने मतदारसंघामध्ये कामं केली पाहिजेत. कायम तुम्ही ठोकशाहीची भाषा करता, कायम तुम्ही काहीतरी कॉन्ट्रोव्हर्शियल वक्तव्य करता, कायम तुम्ही त्या ठिकाणी प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी काही ना काही त्या ठिकाणी स्टंट करता. हे काही योग्य मला त्या ठिकाणी वाटत नाही. विकास कामांची मदत नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये कुठे विकास कामामध्ये मी कमी पडत असेल तर नक्कीच मला सूचना केला किंवा मला सांगा ताई आपण सोबत करूयात, मी करायला तयार आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये काय असेल तर मी सुद्धा तिथेही मदत करायला तयार आहे. त्यांची मदत तिथे लागत असेल तर तशी मदत करायला तयार आहे. परंतु यायचं आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललं असं वाटतं तुम्हाला? मला माहिती नाही, काहीतरी त्यांच्या पक्षामध्ये चालू आहे धुसफूस लोकसभेच्या संदर्भात. कधी ते म्हणतायत की मला लोकसभा लढायची आहे, कधी म्हणतायत की मला माझ्या मुलाला आमदार करायचं आहे, कधी म्हणतात की मुलाला लोकसभेत पाठवायचं आहे.
परंतु चिखलीमध्ये कोणाला? काहीच कळत नाही ऍक्च्युली काय त्यांचं नेमकं चालू आहे, कशासाठी करत आहेत. चिखली मतदारसंघ त्यांना हवाय? हवा असेल तर त्यांनी घ्यावा, वरती मागावा, निर्णय घेईल पार्टी. परंतु आताच अशी धक्काबुक्की करणं, दमदाटी करणं ते योग्य नाहीये. तुम्ही काम करा, लढायचं असेल तर स्वागत आहे तुमचं. मुलासाठी प्रयत्न करतात का ते चिखलीचं, असं म्हटलं जातं? असेल, माहिती नाही मला. त्यांनी त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष केलं. एक मुलगा ऑलरेडी नगरसेवक आणि गटनेता आहे. जावयालाही जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचंय, सासऱ्यालाही जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचं आहे. आता एक घरातलं कोणीतरी राहत असेल शिल्लक, मग त्याला विधानसभा किंवा लोकसभेला पाठवायचं असणार. रस्ता चिखलीतून जातोय. रस्ता चिखलीतून जातो. बर, ते 35 कोटींचं काय झालं नेमकं? कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला का? नाही, सध्या तरी काही केलेला नाहीये. परंतु माझ्या नजरेसमोर जे, आम्ही महायुतीत लढलेलो आहोत, माझ्या नजरेसमोर जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, अजून तरी असं कोणी नाही आहे की जे सायकलवरून फॉर्च्युनरवरती आलेलं आहे. हां, त्यांचे पुतणे, त्यांचे भाचे, त्यांचे जावई, त्यांची मुलं, त्यांची बायको हे फॉर्च्युनरमध्ये फिरतात या 2-4 वर्षामध्ये. परंतु एक सर्वसामान्य शिवसैनिक हा सायकलवरून फॉर्च्युनरमध्ये आला हे माझ्या तरी पाहण्यामध्ये नाही आहे. कदाचित मी चुकत असेल तर त्यांनी क्लॅरिफाय केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही शिंदेकडे या संदर्भात आपली तक्रार नोंद केलेली किंवा त्यांच्याशी बोललात, काय प्रतिक्रिया होती शिंदे? नाही, तक्रार मी केलेली नाहीये. तक्रार करण्याचा काही विषय नाहीये. प्रत्येकाला जे झालं प्रत्येकाला आपापलं कळालं पाहिजे. म्हणजे एका आमदाराची तक्रार करणं हेच मला मुळात योग्य वाटत नाही. आमदार म्हटल्यानंतर त्याला त्याच्या मर्यादा कळायला पाहिजेत. खरं तर काल कार्यक्रम होता, जिजाऊ आपल्या ज्या बसेस आपण नवीन ओपन सुरू केल्यात त्याच्या उद्घाटन त्या ठिकाणी होतं. आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी योगायोगाने फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी होत्या. आणि आदल्या दिवशी ते वक्तव्य त्यांचं सोशल म्हणजे माध्यमांमध्ये खूपच चालू होतं. ते टक्केवारी आणि ती जी शिवी त्यांनी दिलेली, शिवीगाळ केलेली तो विषय. त्याच्यामुळे मे बी शिंदे साहेबांनीच त्या विषयामध्ये मला सांगितलं की तू लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर, मी बघतो काय आहे ते. त्याच्यामुळे तक्रारीचा काही विषय नाही. आणि मला पूर्ण कल्पना आहे माझ्या मतदारसंघामध्ये लोक ह्या अशा कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य किंवा अशा स्टंट करणाऱ्या माणसापेक्षा कधीही विकास कामाला महत्त्व देणाऱ्या व्यक्तीच्याच पाठीशी राहतील. त्याच्यामुळे कोणी किती जरी ठोकशाहीची आणि दादागिरीची भाषा केली तरी त्या भाषेला भीक घालणारे लोक हे चिखली विधानसभेमधले नाही आहेत. एनटी आणि एससी यांच्या फीस बाबतचा देखील मुद्दा आपण उपस्थित केला होता. पुढे त्याचं काय झालं पाठपुरावा? त्या संदर्भामध्ये म्हणजे खरं खूप महत्वाचा विषय आहे. मधल्या काळामध्ये म्हणजे महायुतीचं सरकार आल्यापासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरती चालू झाली. आणि ती मेगा भरती म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटच्या हजारो जाहिराती त्या ठिकाणी निघाल्या. आणि मग प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळं फीस त्या ठिकाणी घेत होतं. आता लिपिकच असेल तर जे वेगवेगळे खाते आहेत त्या प्रत्येक खात्यामध्ये लिपिक लागतात, तर त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फीस त्या ठिकाणी असायच्या. त्या फीस वेगवेगळ्या ज्या जाहिराती निघाल्या होत्या त्याची फीस जर भरली आपण तर 15-15, 20-20, 25-25 हजारापर्यंत त्या ठिकाणी जात होती. आणि सर्वसामान्य ठीक आहे, परंतु जे SC ST कॅटेगरीचे जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना ते भरणं असह्य होतं. त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं होतं की कुठेतरी या फीमध्ये SC ST कॅटेगरीमध्ये लोकांना त्या ठिकाणी सवलत आपण दिली पाहिजेत. आणि मंत्री महोदयांनी सुद्धा आशिषजी शेलार साहेबांनी त्याचं उत्तर अतिशय सकारात्मक दिलंय आणि कॅबिनेटमध्ये तो विषय ते घेणार आहेत. आणि किमान आमचं म्हणणं होतं 40% फी त्यांना त्या ठिकाणी माफ असली पाहिजे. तर सकारात्मक आहेत. आता अधिवेशन संपल्यानंतर कळेलच. येणाऱ्या 2-3 कॅबिनेटमध्ये वाट बघू, नाहीतर मग आश्वासन समिती आहेच आपली, तिथे पत्र देऊन पुन्हा आमचं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करू.
या केवळ हाच फीचाच विषय नाही तर रोजगार ग्रामीण योजनेबाबत सुद्धा आपण अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत किंवा तो अधिक भरघोस कसा मिळाला पाहिजे लोकांना याबाबत आपला पाठपुरावा गेले अनेक काळवर्ष चालू आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं असेल तर सध्याच्या घडीला शेतरस्ते आहेत आणि हे शेतरस्ते रोजगार हमी योजनेमधूनच आतापर्यंत होत होते. आता गेल्या अधिवेशनामध्ये बावनकुळे साहेबांनी महसूल विभागाच्या अंतर्गत शेतरस्त्यांसाठी एक वेगळी योजना काढली. अजून त्याच्यावरती बजेट किती आहे काय आहे आपल्याला म्हणजे अजूनपर्यंत कळालेलं नाहीये. आतापर्यंत रोजगार हमी शिवाय शेतरस्त्यांना पर्याय नव्हता आणि त्याच्यामुळे शेतरस्ते असतील किंवा गोठे असतील, विहिरी असतील किंवा अजूनही वैयक्तिक लाभांच्या योजना असतील त्याच्यासाठी अतिशय जाचक अटी होत्या आणि अटी तर होत्याच. अटीबरोबर जे आपण रोजगाराचं जे काही मानधन असते किंवा जी रोजंदारी आपण म्हणतो ती रोजंदारी असते ती बाहेर मार्केटच्या तुलनेमध्ये ती सुद्धा अतिशय कमी आहे. म्हणजे एकतर रोजंदारी कमी असल्यामुळे मुळातच तुम्हाला त्या ठिकाणी वर्कर भेटत नाहीये आणि तो भेटतोय तर त्याच्यामध्ये एवढ्या जाचक अटी तुमच्या आहेत की काम एखादं सुरू केलं तर ते काम सुरू करताना तुम्ही ऑनलाईन त्याचं मस्टर भरणे असेल, मग ते जिओ टॅगिंग असेल, ते सुरुवातीला करा, ते मध्यभागी करा, पुन्हा ते संपताना त्या ठिकाणी करा. म्हणजे एवढ्या बॅरियर्स त्या कामामध्ये होते की ते काम करणं शक्यच होत नव्हतं. आणि मग आपण बघतोय की रोजगार हमीचा निधी यायचा आणि तसाच्या तसाच तो जिल्ह्यातून वापस चालला जायचा. त्यामुळे ह्या आणि आपलं हे सुद्धा जे रोजगार सेवक आहेत त्या रोजगार सेवकांना लागून आता जवळपास 28 वर्ष झालेत सेवेमध्ये, पण त्यांना अजूनही मानधन नाही आहे. जे काम ते करतात त्यातून काहीतरी त्यांना ते टक्केवारीमधून त्यांना ते काम त्या ठिकाणी दिलं जातं म्हणजे त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होतो. तर त्यांना सुद्धा सन्मानाने काहीतरी जे काय 10-15 हजार आपलं जे ठरलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे एक 2024 मध्ये, परंतु अद्यापपर्यंत त्यांना त्यांचं ते मानधन मिळालेलं नाहीये. त्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं अतिशय गरजेचं होतं जेणेकरून रोजगार हमी योजना ही चांगली चालली पाहिजेत. तर मंत्री महोदयांनी त्यातही सांगितलंय की केंद्र सरकारच रोजगार हमी योजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करत आहे. आता येणाऱ्या 1 तारखेला जी रामजी म्हणून तिचं रूपांतर होत आहे नावामध्ये आणि हे जे काही बॅरियर्स त्याच्यामध्ये होते ते सगळे बॅरियर्स दूर होऊन एक सुखकर ती योजना त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे 1 तारखेपासून. बरं, ह्या सगळ्यामध्ये कुटुंबाला कसा वेळ मिळतो म्हणजे वेळ देता येतो का मुळात? नाही, कुटुंबाला खरंच वेळ देता येत नाही कारण की एकतर म्हणजे फॅमिली इथे मुंबईला राहते, चिखली मतदारसंघ आहे आणि मतदारसंघामध्ये सुद्धा वेळ द्यावा लागतो. ते पण आता एक कुटुंब आहे, त्याची जबाबदारी आपलीच आहे. कुटुंबातल्या सदस्यासारखं चिखली मतदारसंघातल्या नागरिकांनी पण मला स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे सुख दुःखामध्ये ताईंनी असलं पाहिजेत, लग्न कार्यामध्ये ताईंनी असलं पाहिजेत, एखादी दुःखद घटना जर घडली तर तिथे ताईंनी असलं पाहिजेत, अशी भावना किंवा अपेक्षा माझ्याकडनं आहे. आणि ते अपेक्षाची पूर्तता करता करता नक्कीच कुटुंबाकडे दुर्लक्ष होते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होते. पण तरीही वेळ काढतो आणि उन्हाळा, दिवाळी हे जे काही सुट्ट्या असतात मुलाला त्याच्या शाळेनुसार, आता कॉलेजमध्ये तो आहे त्याच्या कॉलेजनुसार, तेवढ्या मात्र ते 10-12 दिवस तिघजण सोबत कुठेतरी बाहेर फिरायला जातो. तेवढा म्हणजे तोच एक काळ असतो की आम्ही तिघजण सोबत राहतो. नाहीतर मी चिखलीला, मुलगा आता मुंबईला आहे परंतु मधल्या काही काळात तो पुण्याला होता, विद्याधर महाले इथे मुंबईमध्ये, तिघजण असे 3 टोकामध्ये आम्ही काम करत होतो. परंतु थोडंसं कसरत होते पण एक बॉन्डिंग चांगलं असल्यामुळे मला वाटते जमतंय, म्हणजे सध्या तरी व्यवस्थित चालू आहे. बरं, जर राजकारण नसतं तर कुठलं क्षेत्र आवडलं असतं? फार्मसी बॅकग्राऊंड असल्यामुळे ऍक्च्युली ज्याच्यामध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे तेच पुढे नेलं पाहिजेत कारण की आपण त्याच्यामध्ये मास्टर झालेलो आहोत. नवी मुंबईला माझं पूर्ण पॉलिक्लिनिकचं सेटअप त्या ठिकाणी होतं, अजूनही आहे. त्याच्यामुळे मी फार्मसीमध्येच पुढे करिअर केलं असतं.
बरं, इतर छंद कुठले आहेत? फिरायला आवडते, वाचन आवडते, पिक्चर मूव्हीज पाहायला आवडते. टीव्ही नाही, जेवण खायलाही आवडतं. स्वयंपाक करायला तर वेळ मिळत नाही, परंतु जेव्हा करत होते तेव्हा हाताला चांगली चव आहे असं जे खाणारे आहेत ते कौतुकाने बोलत होते, कौतुक करत होते. शेवटचा पाहिलेला पिक्चर कुठला? कालच पाहिला धुरंधर. तिकीट मिळालं? हा, तिकीट मिळालंय, तिकीट मिळालंय. सो कसा वाटला? म्हणजे छान आहे. म्हणजे आता OTTच्या काळामध्ये आपण जिथं किंवा रील्सच्या काळामध्ये फार कमी वेळामध्ये, म्हणजे 30 सेकंद 40 सेकंदामध्ये आपल्याला एक टेंडन्सी झालेली आहे पाहण्याची. तर 40 सेकंदावरून 4 तासाचा चित्रपट. चित्रपट म्हणजे त्याचा पहिला पार्टच एवढा इंटरेस्टिंग होता आणि देशाच्या प्रती एक आपल्याला प्रेम निर्माण होईल ही एक त्याच्यामध्ये भावना होती. आता नवीन धुरंधर मध्ये जे 90s मधले गाणी आहेत की जेनझी मध्ये ते सध्या खूप जोरात चालू आहे. जेनझीच्या पार्ट्याच मध्ये होणारी जी गाणी आहेत ती सतत बॅकग्राऊंड मध्ये होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं जेनझी क्राऊड हा मोठ्या प्रमाणामध्ये धुरंधर पाहतोय किंवा 4 तास त्या थिएटरमध्ये बसतोय. आणि आपल्या जनरेशनचे किंवा माझ्यापेक्षा मोठे लोक त्यांनी सुद्धा लाईक केलेलं आहे. मला असं वाटतं देशाबद्दल एक प्रेम असणारा, देशाला, देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च मारणारा त्याची थीम असल्यामुळे सगळे आवर्जून पाहत आहेत. चांगला पिक्चर आहे, डिरेक्शन चांगलं आहे, ऍक्टिंग अतिशय चांगली पद्धतीने केलेली आहे आणि बऱ्याचशा घटना त्या मूव्ही मधल्या या ज्या काही घटना गेल्या 15-20 वर्षामध्ये आपल्या राजकारणामध्ये घडल्या किंवा पाकिस्तान सोबत जे काही आपलं वॉर झालंय किंवा जे देशांतर्गत ज्या काही संबंधाबद्दल घडल्या, तर ते सगळं याच्यामध्ये सुद्धा मूव्ही मध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सगळंच इंटरेस्टिंग होतं आहे. बरं, गाणी ऐकायला आवडतात का? आणि आवडता गायक किंवा गायिका कोण आहे? आवडतात गाणी. थोडंफार मूड प्रमाणे असतात. नवीनही आवडतात, जुनेही आवडतात, मधल्या काळातले आवडतात. आवडतं गाणं किंवा असं एक गुणगुणावं असं वाटतं असं? सध्या तर धुरंधर मी पाहिल्यापासून ते धुरंधर मधलंच गाणं माझ्या कंटिन्यू तोंडामध्ये आहे. तर तोच हम प्यार करने वाले, ते जे कंटिन्यू त्यांचं बॅकग्राऊंड मध्ये ते चालतंय. म्हणजे इकडे गाणं रोमॅन्टिक आहे आणि प्रत्यक्ष शूटिंग मध्ये फक्त गनच वापरले जाते. खरंय खरंय. पण असं आवडतं गाणं कुठलं किंवा एखादी गायिका की जेव्हा असं किंवा जेव्हा किंवा ट्रॅव्हलिंग की तेव्हा असं वाटतं की यांचं गाणं ऐकावं? लता मंगेशकरची गाणी आहेत ती आवडतात. आशा भोसलेंची गाणी आहेत. नवीन आता अलका याग्निक आहेत, त्यांची गाणी आवडतात. सोनू निगम आहे, त्यांची गाणी आवडतात. आतिफ अस्लम, अरिजित सिंग. तुमची आणि विद्याधर महालेंची ओळख आणि लग्न हे कसं घडलं? विद्याधर महाले हे MPSC ची परीक्षा पास झाले होते आणि ते त्यांची ऑर्डर घेण्यासाठी मुंबईवरून म्हणजे चिखलीवरून मलकापूर स्टेशनवरनं ते मुंबईला निघाले होते. आणि योगायोगाने माझे वडील सुद्धा त्याच ट्रेनने प्रवास करत होते. आणि माझ्या वडिलांना थोडी सवय आहे, ते काही लोक असतात ना ज्यांना असं संबंध जुळवायला खूप आवडतं, मग ते चौकस बुद्धी असते. तशात हे दोघं तिघ जण विद्याधर होते आणि विद्याधर सोबत त्यांचे अजून 2-3 मित्र होते. ते सुद्धा MPSC मध्ये पास झाले होते. ते सगळे सोबत चालले होते. मग असंच विचारलंय कोण आहात, कुठे आहात, काय चाललंय. मग त्यांनी सांगितलंय बाबा मी MPSC पास झालोय, आता माझी ऑर्डर घ्यायला चाललोय. त्यातले एक जण चिखलीचे सुद्धा होते, ते पण विद्याधर सोबतच MPSC पास झालेले होते. बाबा म्हणजे माझं लग्न म्हणून नाही, मुळातच त्यांना सवय आहे असं. कोणी जर चांगला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर कुणाची आहे, काय आहे असं माहिती. हा, गाव कुठलं, वडील काय करतात, भाऊ काय करतात, नातेसंबंध कसे आहेत, काय आहेत, त्यातून ती माहिती घेतली. आणि मग हळूहळू हळूहळू ते बाबा मराठा आहे, मग आपला आहे, मग कसं आहे. मग तेव्हा माझी एक आत्याची मुलगी लग्नाची होती. बाबा घरी आलेत. घरी आल्यानंतर त्यांनी माझ्या मामांना फोन केला
की अरे आपल्याला तिचं असं लग्न करायचं आहे, तर असं असं स्थळ आहे, मुलगा MPSC झालेला आहे, आता जस्ट मुंबईला गेला, माझ्यासोबत प्रवास केला, असं ते खरं ती चर्चा चालू होती. परंतु जेव्हा डेट ऑफ बर्थ सांगितली विद्याधरची, त्यावेळेला ती माझी बहीण विद्याधरपेक्षा मोठी निघाली. म्हणजे खरं लग्न हे बहिणीबरोबर होणार होतं किंवा हा, त्यासाठी म्हणून प्रयत्न चालले होते. हो, देर इज अ ट्विस्ट. तसं तसं होतं ते. हो. पण मग नंतर त्याच वेळेला माझ्या बाबांना एक माइल्ड हार्ट अटॅक आला. मग माझे मामा आलेत की बाबा मी म्हणजे माझ्या लग्नाला खरं तर वेळ होता, परंतु माझ्या पाठी पण लगेच बहीण होती, एक छोटा भाऊ होता. हार्ट अटॅक आलाय तर कसं होईल काय होईल, काळजीपोटी ते म्हणे की मुलगा चांगला आहे तर का नाही आपण हिच्यासाठीच माझ्यासाठीच बघावं. मग अशी ती सुरू झाली लग्नाची गोष्ट. पण त्यांना कल्पना होती की आधीची मुलगी वेगळी होती आणि आता ही मुलगी वेगळी आहे म्हणजे. हा असणार, माहिती नाही, मी कधी त्या गोष्टीवरती चर्चा नाही केली, कधी बोललं नाही झालं. बर, पण तुमची जेव्हा भेट झाली तेव्हा मग कसं काय म्हणजे कार्यक्रम आणि कुठे झाला कार्यक्रम? हे चिखलीलाच झाला. ऍक्च्युली मला माहित सुद्धा नव्हतं की मला पाहायला येतात, कारण की प्रत्येक घरामध्ये कसं मुलगी लग्नाची म्हटलं की ती स्वतः पण तयार असते लग्नासाठी, किंवा घरामध्ये तसं एक वातावरण तयार झालेलं असतं, चर्चा झालेली असते की बाबा आपल्याला हिच्यासाठी कसं स्थळ बघायचंय, कसा मुलगा बघायचाय, अशी काहीतरी चर्चा होते ना घरामध्ये. आता माझं लग्नच करायचं नव्हतं, लग्नाला वेळ होता, त्याच्यामुळे चर्चा नाही काही नाही घरामध्ये. आणि अचानक मी कॉलेजमधनं आले आणि मला माझी लहान, इयर होतं कॉलेजचं म्हणजे? माझं सेकंड इयर होतं. ओ, माझं सेकंड इयर होतं आणि मला माझी लहानी बहीण सांगायला आली की तुला बघायला पाहुणे आहेत. मला तर ते खूपच हसायला आलं, इंटरेस्टिंग म्हटलं रे. म्हणजे मी पुन्हा झोपून घेतलं, मी कॉलेजमधून आले होते दुपारला, असे जरा झोपले होते, तर मला वाटलं गंमत करते, मी पुन्हा अंगावरती घेतलं आणि झोपले. ती म्हणजे नाही खरंच तुला बघायला पाहुणे येतात आणि तुला तयार व्हायला सांगितलंय, आणि साडी घालायची. साडी मी आयुष्यात कधीच घातलेली नव्हती. म्हटलं साडी तर नाही घालणार मी, ड्रेस घालून जाईल. पण मी आईला सांगितलं होतं, म्हटलं मला लग्न नाही करायचंय. आई म्हणे ठीक आहे, माझी पण इच्छा नाहीये आता लग्न करण्याची, पण आता ते पाहुणे येत आहेत तर पहिलंच संबंध आहे आणि असं म्हणतात की सुरुवातीलाच नकार नाही दिला पाहिजे, म्हणजे नाट नाही लावलं पाहिजे आमच्याकडे, असं म्हणतात. आपल्याला काही लग्न नाही करायचं, येत आहेत तर जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून एक तो कार्यक्रम करून घेऊयात. आणि मग आमची भेट झाली. त्या भेटीत विद्याधरला मी सांगितलं, म्हटलं मला लग्न नाही करायचंय, तुम्ही अचानक निरोप आलाय, त्याच्यामुळे त्याचा पुढचा कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम इथेच संपणार आहे, पुढे हा जाणार नाहीये. पण ते घडत गेलं. बरोबर. त्यांच्याकडून मग होकार आला की कसं काय भेटणं झालं बाहेर? नाही 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 नाही, होकार आला आणि बस मग एंगेजमेंट, लग्न. खरं म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळी ज्या व्यक्तीने सांगितलेलं की मी साडी नेसणार नाही, मला असं वाटतं की राजकारणात आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला फार काही साड्यांमध्ये तसं पाहिलेलं नाहीये. हा, म्हणजे लग्न झाल्यानंतर लगेचच मुंबईला आले, जवळपास एक 15-20 वर्ष मुंबईला राहणं झालं. आणि साडी पण आवडते मला, असं नाहीये, साडी पण आवडते, साडी पण घालते, परंतु ड्रेसमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं, त्याच्यामुळे ड्रेस साडी दोन्ही घालते, तसं काही नाही. नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही कायमच महिलांचे प्रश्न उचलत असता, शेतकऱ्यांचे प्रश्न उचलत असता, अनेक मुद्द्यांना तुम्ही हात घातलेत. फी संदर्भातला एक फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सध्या त्याच्यासाठी काम करताय, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सगळ्या प्रश्नांसाठी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. असेच तुम्ही कॉमन मॅनचे प्रश्न उचलत राहा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक आभार. थँक्यू, मला पण खूप आनंद झाला आणि खूप छान चर्चा झाली ही. जय महाराष्ट्र चॅनल, आमच्याकडे खूप लोक आहेत, ते आवर्जून बघतात आणि चांगले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जातात, त्याच्यामुळे नक्कीच चांगले तुमचे काय म्हणू आपण त्यांना, कस्टमर तर नाही म्हणता येणार, परंतु तुम्हाला लाईक करणारे खूप सारे लोक आहेत. आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आज मला सुद्धा यायला मिळालं आणि कॉफी विथ कदम तुमच्यासोबत ती घेता आली, नक्कीच आनंद आहे. थँक्यू सो मच. तर कॉफी विथ कदम मध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.